नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। मित्रांनो, बातमी आहे 5 मार्चची खुश खबर। लाखो कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी। कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट। या संदर्भामध्ये माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। बातमीच्या संदर्भात मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांसाठी होणार फायदा। मंत्रिमंडळाने कोणता निर्णय घेतला, सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। राज्यातील 27 लाख सरकारी आणि अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता या निर्णयामध्ये तुमची भरती, बढती, पेन्शन, अगदी निवृत्तीपर्यंतची प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजे तुम्ही रुजू झाल्यापासून तर पेन्शनवर जाईपर्यंत ही प्रक्रिया होणार आहे आणि ही ऑटो पायलट मोड प्रक्रिया आहे। आता आपली फाईल ही अडकणार नाही, बढती 10 वर्ष थांबणार नाही आणि पेन्शनसाठी हेलपाटे सुद्धा मारावे लागणार नाही। पण अचानक सरकारला हा निर्णय घ्यावा का लागला असेल? आतापर्यंत काय धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत जेणेकरून सरकारने हा निर्णय घ्यावा लागत आहे? विधान परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली की राज्यात मोठ्या प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतानाही सुद्धा एकसंघ सक्षम प्रणाली कधीच उभी राहिली नव्हती। होय, मी म्हणतो ते बरोबर आहे। हजारो कर्मचाऱ्यांच्या बढत्या 7, 8 नव्हे तर 10 वर्षापर्यंत रखडलेल्या आहेत। सेवा पुस्तिका प्रलंबित आहे, विभागीय फाईल अडकलेल्या आहेत, पेन्शन प्रक्रियेमध्ये विलंब आहे। ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आता पूर्णपणे डिजिटल प्रणाली लागू केली जाणार आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही। आता त्या डिजिटल प्रणालीमध्ये नेमकं काय होणार आहे तर कर्मचारी रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंत सर्व नोंदी या डिजिटल पद्धतीने होणार आहे। नियमित बढत्या संगणकीकृत होणार आहेत, शिस्तभंगाची कारवाई पारदर्शकपणे नोंद असणार आहे, वेतन आणि पदोन्नतीचे स्वयंचलित नियोजन असणार आहे, पेन्शन हे वेळेवर मंजूर होणार आहे, त्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी आणि प्रक्रिया चलन ही विभागामध्ये ती टप्प्याटप्प्याने अंमलात येणार आहे। याच वेळी शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी। शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची बढती आणि अनुकंपा धोरण प्रक्रिया सकारात्मक निर्णय घेतला जाईल। 21 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत दरम्यान नियुक्त्याच्या तपासण्या केल्या जाणार आहे। संच मान्यता, अतिरिक्त कर्मचारी समायोजन, ऑनलाईन प्रणाली लागू करण्याचा विचार सध्या चालू आहे। पण सर्वात मोठा प्रश्न आहे की डिजिटल HR प्रणाली कधी लागू होणार, प्रलंबित बढत्या आणि पेन्शन प्रकरणे किती निकाली लवकर लागणार। सरकारी विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहे की प्रलंबित प्रकरणे तातडीने पूर्ण करा। जर ही प्रणाली यशस्वी झाली तर सरकार कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा साहित्यिक बदल ठरू शकतो। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केलाय। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।